लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। वडूज येथे धर्म ध्वजारोहणाने मंडप उभारणीचा उत्साहात शुभारंभ। खटाव तालुक्यातील वडूज येथे वेदावती माणगंगा पारायण सोहळा समितीच्या वतीने पुरुषोत्तम मासानिमित्त रविवारी दिनांक 24 ते 31 मे अखेर भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे। दिग्गज साधू संतांच्या उपस्थितीत धर्मध्वज उभारून सोहळ्याचा मंडप उभारण्याचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी पुसेगाव येथील सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, अंभेरीचे आचार्य शिवानंद भारती, श्यामपुरी महाराज औंध, समितीचे अध्यक्ष मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज, आचार्य धीरज शास्त्री वलेकर, प्राध्यापक बंडा गोडसे, वडूज शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गोविंद भंडारे, नगरसेवक अभय देशमुख, धनंजय क्षीरसागर, तानाजीराव वायदंडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। यावेळी बोलताना सुंदरगिरी महाराज म्हणाले, अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम कोणा एकट्याचाच नाही। कार्यक्रम यशस्वी करणे ही सर्वांची जबाबदारी आहे, त्यासाठी प्रत्येकाने तन मन धनाने योगदान द्यावे। शिवानंद भारती यांनी मनोगतात हिंदू धर्मातील धर्मध्वजाचं महत्त्व सांगितलं, तसेच ध्वजामुळे वारकऱ्यांमध्ये चांगली ऊर्जा निर्माण होणार असल्याचं सांगितलं। माऊली रणनवरे म्हणाले, सर्वांना बरोबर घेऊन कार्यक्रमाचं आयोजन सुरू आहे, जे बरोबर येतील त्या सर्वांना घेऊन नेटके नियोजन केलं जाईल। यावेळी हरिभक्त पारायण नारायण गमरे गुरुजी यांचंही मनोगत झालं। हरिभक्त पारायण ओमकार गुरव यांनी सूत्रसंचलन केलं। प्राध्यापक बंडा गोडसे यांनी आभार मानले। कार्यक्रमास हरिभक्त पारायण बाजीराव रणशिंगे, हरिभक्त पारायण हनुमंत इंदलकर, तानाजी कुंभार, बजरंग भोंडवे महाराज, सुरेश फाळके, टी.के. देवकर, संभाजी पवार, शशिकांत देशमुख, गणपत खाडे, संतोष शहा, भाऊसाहेब खराडे, सोमनाथ वाघमारे, लक्ष्मण पुजारी, संतोष चव्हाण, निलेश आवळे, राजेंद्र दाभाडे आदींसह खटावमान तालुक्यातील वारकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रारंभी पेडगाव रस्त्यावरील विठ्ठल मंदिरापासून वसंतराव दाभाडे मैदानापर्यंत टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडी काढण्यात आली। दरम्यान दाभाडे मैदानात उभारण्यात आलेल्या ध्वज खंबाची उंची 52 फूट आहे, तर त्यावर 21 डौलाने फडकणार 21 फुटी ध्वज, 21 फुटी भगवा ध्वज सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे। तर या उभारणी प्रसंगी वडूज येथील युवा उद्योजक संतोष शहा यांनी 11,111 रुपयांची देणगी जाहीर केली आहे। लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही। जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका।